पीके या पीके पीके साठी क्वार्टर आहे प्रदीप मात्रेच्या वतीनं. हॅलो पीके आम्ही शानसाठी इथं ब्रेकअप घेतलेला आहे कारण आता याच्या पुढचं आमचा जे असतं ते शानने सांभाळायचं असतं आणि शानचे जे कारकीर्द आहे ते आम्ही इथं सांभाळण्यासाठी इथं बसलेलो आहोत. धन्यवाद. शान प्लीज कोऑपरेट युअर ओके. हॅलो आता इथं होणारा सामना सबका मालिक एक आणि यांच्या विरोधात माय ब्लास्टर. हॅलो तर 4 ओव्हरची मॅच 4 षटकाचा सामना कंपल्सरी सेसिंग सामन्याला सुरुवात होईल. तसेच मात्र पहिल्याच चेंडू आणि पहिल्या चेंडूवर अतिशय सुंदर असा मारलेला फटका परंतु त्याच्यावर फक्त एकच धाव अजित आणि विके यांच्यासाठी आणि या संघाची सुरुवात झालेली आहे ती या एका धावसंख्येने आणि दोन्ही विनर अशी मॅच सुरू आहे. सुयश यांचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी विकी आणि आता मात्र विकी यांच्या बॅटीच्या पट्ट्यात काही चेंडू आलेला निर्धाव चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलेला आहे आणि धावसंख्या तिथं स्थिरावत राहिलेले धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद. 2 चेंडूची समाप्ती. पुढचा चेंडू सुयश यांचा कॅन्सस्ट विकी आणि आता मात्र अतिशय सुंदर असं मारलेला चेंडू परंतु त्याच्यावर चांगलं इथं आता क्षेत्ररक्षण झालेलं आहे. मात्र 2 धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत त्या दोन्ही फलंदाजांनी आणि या 2 धावसंख्येने पुन्हा एकदा धावसंख्या 2 पुढे सरकलेले संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3. सुयश खेळण्यासाठी विकी मात्र आता अतिशय सुंदर और ये लगा जोर का झटका. 4 रन्स 4 धावसंख्येने पुन्हा एकदा पुढे सरकलेला आहे संघाची धावसंख्या 4 न पुढे गेलेली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 7. थँक्यू. या व्यासपीठावरती मात्र माही आपले पाहिले तर संघाचे संघमालक जयेंद्रजी कोळी प्रमोद कोळी इथे उपस्थित झालेत. यांचं देखील व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. पुढे एकदा जाऊया आपण. शशिकांत कोळी आपल्याकडे. पुढचा चेंडू विकेटनं ऑन साइडला मारलेला चेंडू आणि पुन्हा एकदा चौकार. अतिशय घणाघाती मारा करत आहेत विकी. आपण पाहिलं पहिल्या जो सामना झाला त्यामध्ये पहिल्या सामना झाला त्यामध्ये 32 धावांचं अतिशय सुंदर असं योगदान दिलेलं विकी आजमाने आणि आता पुन्हा विकी त्याच पावलावर पावल टाकून पुढे सरकत आहे आणि बघूया पुढचा चेंडू विकीसाठी आणि आता मात्र अतिशय सुंदर असं मारलेला चौकार लेग ड्राईव्हच्या दिशेनं आणि या चौकाराच्या दिशेनं संघाची धावसंख्या पुन्हा एकदा चौकाराने पुढे सरकलेल्या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 15. आतापर्यंत फक्त चेंडू टाकून झालेले आहेत ते आणि वर झालेले पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि मला असं समजलेलं आहे की फक्त एकाच षटकाचं माझ्याकडे समालोचन होतं तर सॉरी. आता पुढचं समालोचन माझे ओके. थँक्यू मनोज म्हात्रे साहेब. तुम्ही मला ही संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. आणि आता सबका मालिक 1 यांचे संघमालक अजित कोळी यांच्याकडून आता सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत गणेश कोळी. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन पहिला चेंडू आणि मात्र आणि आता अतिशय सुंदर असं पटका म्हणावं लागेल कारण त्याच्यावर 2
धावा मात्र नक्की मिळवल्या आणि या 2 धाव्यांना मात्र संघ पुन्हा एकदा 2 धाव्यांना पुढे सरकला. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 2 ने पुढे सरकली. संघाची धावसंख्या झाली ती 17. आता मात्र कोणाला खतरा ते आपल्याला बघायला लागेल. अजित की गणेश? गणेश कोळी एक अनुभवी 40+ मास्टर आणि तिकडे सुद्धा 40+ मास्टर अजित कोळी 40+ to 40+ आणि मात्र आता उंचावर मारला आणि मात्र चौकार, खणखणी चौकार. आणि डीजे प्लीज डीजे वाले झोपलेले आहेत का? सॉरी. ओके लंच टाइम झालेला आहे तो नो डीजे ओनली फॉर कॉमेंट्री. ओके 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 1 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 21. तिसरा चेंडू गणेशांचा खेळण्यासाठी सज्ज आणि आता अतिशय उंचवर मारलेला चेंडू पाहूया आणि खण्याघाती ये जोर का झटका धीरे से लगे क्योंकि ये षटकार लगे. अतिशय सुंदर असं षटकार अजित कोळी यांच्या मार्फत संघाचा संघनायक आणि संघ मालक यांनी खरोखर आपली भूमिका इथं साकारत आहेत. ते संघ मालक आणि संघनायक अजित कोळी. पाहूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा गणेश कोळी आणि आता मात्र रिव्हर्स स्लिप मध्ये मारलेला आणि पुन्हा एकदा चौकार, खणखणीत चौकार. आणि आता मात्र या चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 31. अतिशय खतरनाक खिलाड़ी जिसे कहते हैं 40+ का मास्टर ब्लास्टर अजित कोहली जो खेल रहा है 40+ के सामने. गणेश कोहली के सामने आउट. पुन्हा एकदा आणि आता मात्र अतिशय चांगली क्षेत्ररक्षण तिथं झालेलं आहे आणि त्या क्षेत्ररक्षणामुळे फक्त 2 धावेवर समाधान मानलेलं आहे. 2 धाव्यानं समाधान मानून संघाची धावसंख्या पुढे सरकलेली ती संघाची धावसंख्या झालेली ती 33 बिनबाद 33. आता फक्त 1 चेंडू शिल्लक गणेश कोळी यांचा खेळण्यासाठी सज्ज अजित कोळी यांचे लेग ड्राइव्हरला मारलेले चेंडू आणि मात्र पुन्हा खणखणीत चौकार. जबरदस्त खेळी अजित कोहली. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकली. संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद 37. ह्या ओव्हर मध्ये आमचे समालोचक सॉरी गुणलेखक ऋतिक कोळी आणि उल्केश कोळी आम्हाला सांगत आहेत की या ओव्हर मध्ये 22 धावा ह्या दिलेल्या आहेत त्या गणेश कोळी याने. आणि आता मात्र या 22 धावा दिल्यामुळे जे आपल्या संघाला भरपूर धावांचा मोबदला मिळालेला आहे तो रोखण्यासाठी मात्र आता पुढचा गोलंदाज आलेला आहे तो नितेश कोळी. सांघिक पहिलं वैयक्तिक तिसरा चेंडू घेऊन पहिला चेंडू आणि मात्र आता सुंदर चेंडू म्हणावा लागेल. निर्धाव चेंडू, कुठलीही धाव नाही, निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. धावसंख्या तिथंच स्थिरावलेली आहे. सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. आणि नितेश हे सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आणि खेळण्यासाठी सज्ज विकी. आणि मात्र स्ट्रेट ड्राइव्ह मारलेला चेंडू त्याच्यावर मात्र 1 धाव पूर्ण केलेला आहे आणि एका धावेनं मात्र आता संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 न पुढे सरकले. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 38. 2 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर सबका मालिक 1 या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 38. पुढचा चेंडू
आणि आता मात्र अतिशय सुंदर असं ड्राईव्ह केलेला चेंडू त्याच्यावर मात्र एक धाव पूर्ण केली, पुन्हा एकदा पूर्ण 2 धाव पूर्ण केल्या. या 2 धावेच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 2 न पुढे सरकते आणि संघाची धावसंख्या जाते 40. आतापर्यंत 2 षटक 3 चेंडू टाकून झालेले आहेत. नितेश यांचा 4था चेंडू खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा अजित यांनी मारलेला आता उंचावरून चेंडू पाहूया झेल होते का. आणि मात्र इथं चिंतामणी यांना काही झेलचा अंदाज भेटला नाही आणि त्यामुळे झेल हा जमिनीला दान झाला. मात्र पुरेपूर फायदा मिळाला तो अजितला मात्र 2 धावा मिळाल्या आणि अजितनं 2 धावेनं पुन्हा एकदा संघाची धावसंख्या 2 न पुढे सरकली आणि संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या होते ती 42. सबका मालिक 42. पाहूया पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा अजित कोळी आणि अजित कोळी यांचा गलीमध्ये उडाला चेंडू आणि मात्र झेल पुन्हा एकदा जमिनीला दान झाला. अरे असे दान केले तर तुम्ही दानशूर होणार, कर्णाच्या भूमिकेत जाणार. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा संघाची धावसंख्या 1 न पुढे सरकली. संघाची धावसंख्या झाली ती 43. आतापर्यंत फक्त 2 षटक आणि 5 चेंडूची समाप्ती झाली आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती 43. आता फक्त शेवटचा 1 चेंडू या षटकातील, अजून 2 षटक. आणि आता मात्र सुंदर चेंडू आणि मात्र आउट. आता मात्र ही अतिशय खराब वृत्ती इथं बघायला भेटली. काही गरज नसताना आपली विकेट फेकली. अजित हे चांगले खेळत होते, स्वतः संघनायक आहेत, संघ मालक आहेत, परंतु त्यांना समजायला पाहिजे होतं की आपण ही विकेट ठेवायला पाहिजे. परंतु त्यांनी न ठेवता त्यांनी ह्या वेळेला आपला विकेट गमावलेला आहे. परंतु असं पण असेल की कदाचित आपल्यामुळे येणारा हा पुढचा खेळाडू आपल्यापेक्षा जास्त 43 संघाची धावसंख्या 43 आणि अजूनपर्यंत शेवटचं षटक फक्त 4 षटकांचा सामना असेल. शेवटचा षटक तर त्यांना माहित असेल की आपल्या नंतर येणारा खेळाडू आपल्यापेक्षा जोराने मारेल, तर त्या उद्देशाने कदाचित हा आपली विकेट सोडली असेल, हा अनुमान असेल. परंतु आपण बघायला लागेल की आपण केलेली ही चूक आपल्याला कितपत मागात पडेल की आपल्या अंगलट येईल हे बघायला लागेल. आणि पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज प्रेम, खेळण्यासाठी सज्ज गौतम कोहली 40+ मास्टर आणि यंगस्टर. आणि मात्र अतिशय सुंदर असं मारलेलं लेगांच्या दिशेने आणि मात्र चौकार, खणखणीत चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्याने मात्र पुन्हा एकदा 4 धावसंख्येने पुन्हा संघ पोहोचतोय तो 47. 2 बाद झालं का, 1 बाद 47 अशी धावसंख्या. अतिशय सुंदर असा चुरशीचा सामना चाललेला असलेला सबका मालिक 1 विरुद्ध माई ब्लास्टर. पाहूया पुढचा चेंडू गौतम साठी आणि गौतम यांच्या काही बॅटीच्या पट्ट्यात आलेला निर्धाव चेंडू, एसटी रक्षकाच्या हातात गेलेला चेंडू, निर्धाव चेंडू. धावसंख्या तिथं स्थिरावलेली. धावसंख्या आता मात्र पुन्हा एकदा त्या स्थितीत म्हणजेच 1 बाद 47. पाहूया पुढचा चेंडू प्रेम यांचा आणि आता मात्र लावला मारलेला चौकार, खणखणीत ये ठोका. ज्या दोस्तों ज्या गौतम वह कोई नहीं कम. आता मात्र भरपूर धावा झालेल्या आहेत इथं, जवळजवळ 51 50+1
आणि आता फक्त या षटकातील 3 चेंडू शिल्लक. पाहूया या 3 चेंडू मध्ये कितपत आपल्या संघाला नेऊन पोहोचवतात ते गौतम आणि विकी. पुढचा चेंडू आणि आता मात्र गल्लीमध्ये मारलेला चेंडू, अतिशय सुंदर चेंडू मारलेला आहे आणि त्याच्यावर आता पुन्हा एकदा खणखणीत चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 4 ने पुढे सरकले. संघाची धावसंख्या 55. आता फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत आणि यामध्ये टार्गेट सेट करायचं आहे ते तुम्हाला, की आपल्याला किती टार्गेट सेट करायचं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. जर तुम्ही या चेंडू मध्ये जर चौकार मारला, या षटकार मारला आणि मात्र आता पुन्हा एकदा सुंदर असा, मात्र याच्यामध्ये फक्त एकच धाव मिळालेली. आता मात्र विकी आजमाने बघायचं आहे विकी आजमाने काय आजमत आहेत. या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज विकी आजमाने, टाकण्यासाठी प्रेम कोहली. आणि पाहूया पंचांचा निर्णय खराब, वाईटचा इशारा, अवंतर धावसंख्येमध्ये मा आणि संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने वाढलेली. संघाची धावसंख्या झाली ती 52, सॉरी 57. आणि आता आउट आणि याच दरम्यान हा चेंडूची समाप्ती झालेली आहे. या शेवटच्या चेंडू मध्ये विकेट मिळवली होती. विकेट या व्यासपीठावरती मात्र माही एंटरप्राइजेसचे आमचे प्रोपायटर आणि माही संघाचे संघ मालक जयेंद्रजी कोळी याला विनंती करतो आपला शुभ सन्मान करूया. व्यासपीठावरती मात्र शुभ सन्मान होईल. जयेंद्रजी कोळी यांच्या वतीला तब्बल 5,000चं डोनेशन आलंय या मोहागाव प्रीमियर लीग साठी. वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ, या स्पर्धेची गोड आठवण, सन्मान चिन्ह देऊन शुभ सन्मान केला जाईल. आपण पाहिलं तर जयेंद्रजी कोळी यांचा नक्कीच एक फार मोठं योगदान. पुढचा सन्मान असेल कोहली सातत्याने महाराष्ट्र विगोत या येथे मात्र सेवा करताना सातत्याने पाहिलाय आणि आज देखील आपल्या गावासाठी तीच कामगिरी करतात. त्याचा देखील सन्मान प्रमोदजी कोहली वस्त्र अलंकार, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन हा शुभ सन्मान या मोहा गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व ग्रामस्थांचं. तर यापुढचे चला दोन टीमच्या कॅप्टन्स या अनंत स्मृती वॉरियर्स टीमचा संघ नायक आणि आई बाबा मिसू दोन्ही टीमच्या कॅप्टन्स या टॉस साठी. अनंत स्मृती वॉरियर्स टीम संघाचा संघ नायक आणि आई बाबा मिसू. चला दोन कॅप्टन्स या. हॅलो अनंत स्मृती मिसू आणि आई बाबा स्मृती आई बाबा मिसू. प्लीज दोघांचे कर्णधार इथं कृपया इथे येण्याची कृपा करायची आहे. थोड्याच वेळात इथं आपल्या नाणेफेकीचा कॉल होईल तर कृपया दोन्ही संघांच्या संघ नायकांनी इथे येण्याची कृपा करायची आहे. चला टॉस साठी या दोन्ही टीमच्या कॅप्टन्स अनंत स्मृती वॉरियर्स आई बाबा मिसू. तर अनंत स्मृती वॉरियर्स टीमचा कॅप्टन्स आहे आई बाबा मिसू संघ या आपला संघ नायक टॉस साठी. तर मी विनंती करेन जयेंद्रजी कोहली आपल्या शुभास्ते टॉस करायचा आहे. पण यापुढची लढत या जयेंद्र कोहली आपल्या शुभास्ते टॉस का बॉस. चला आपण जयेंद्र कोहली यांच्या शुभास्ते टॉस करणार आहोत. मोहा कोळीवाडा प्रीमियर लीग 2024 यापुढची मॅच. विचार केला एक सामना मिस केलाय, एक सामना जिंकलाय. लाईव्ह कव्हरेजच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज असे. जयेंद्रजी कोहली यांच्या शुभास्ते टॉस.
स्वर्गीय अनंत स्मृती वॉरियर्स आणि बाबा मिस्यू टॉस जिंकला. निर्णय काय असेल? फक्त निर्णय पेंडिंग असेल तो नक्कीच एक सामना परास्त झाला तर पुढची रणनीती नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. तर जाऊया दुसऱ्या सत्राकडे, जिथे मात्र पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला जी फलंदाजी केली होती टीम्स. हॅलो, पीके कोळी कुठे असतील त्याने इथं कमेंट बॉक्स मध्ये संपर्क सबका मालिक एक या टीमने धाबसक्या उभारल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये. आपण पाहिला तब्बल 52 आणि 53 धाबेचा टार्गेट. एक सामना जिंकलाय. लीगच्या माध्यमातून सांगायचं झालं तर 3 मॅचेस असतात आणि या 3 मॅच मधून आपल्याला नक्कीच 2 सामने जर जिंकला तर नक्कीच आपण पुढे जाण्यात मात्र काही पॉसिबल नसेल. कुठलाही विचार, कुठला पॉइंट, कुठल्या गोष्टी काही नसेल. या मॅच मध्ये दोन्ही टीमला फार महत्वाची मॅच आहे. हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. एक सामना जिंकलाय दोन्ही टीमने. एका साईडला विचार केला तर टीम सबका मालिक एक या टीमने देखील पहिल्या पूर्वार्धामध्ये 52 धाबसंख्या उभारल्या, 57 धाबसंख्या उभारल्या आणि 58 धाबेचा टार्गेट असेल, माफी असावी. 58 रन्स टू बीन. मगाशी आपण पाहिला ज्या माही ब्लास्टचा खेळाडू कर्णधार गिरीश कोळी आणि संघमालक उपस्थित आहेत. आपण जयेंद्र कोळीला पाहतो, परंतु गिरीश कोळीची जी बॅट आठवण करावी द्यावी लागेल, कारण या स्पर्धेचा पहिला उद्घाटनाचा सामना आणि त्यानंतर मात्र पहिल्या इनिंग मध्ये 40 धाबसंख्येचा खेळ केला होता तो गिरीश कोळी आणि सुरेख कोळी असे मात्र 2 हिटमॅन फलंदाज मैदानामध्ये आलेत. एका साईडला मात्र विकीला देखील आपण पाहिला ज्याने मात्र चांगली फटकेबाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये. तदनंतर मात्र या सामन्यामध्ये पाहिला परंतु आता 58 धाबेचा टार्गेट, 58 रन्स टू बीन. हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. लीग मध्ये आपल्याला पुढे जायचं आहे तर नक्कीच फ्रेंडली आज मात्र या दोन्ही टीमची शेवटची मॅच असेल आजच्या दिवसामध्ये जर विचार केला तर, कारण नक्कीच क्वालिफाय होईल. जो सामना जिंकेल तो पुढच्या एरियामध्ये क्वालिफाय होईल. चला मात्र जिंकणं फार महत्वाचं दोन्ही टीमला. 58 धावेचा टार्गेट, तो टार्गेटला मात्र उत्तर देण्यासाठी आपण पाहिला 77 धाबसंख्या देखील पूर्ण झाल्या होत्या. या मैदानामध्ये 93 धाबसंख्या देखील पाहिल्या. अनेक वेळा पण पाहिला दिवसभर सातत्याने एक चांगलं विक्रम झालं. तर जाऊया पंचाचा ग्रीन सिग्नल. दुसऱ्या सत्राला सुरुवात. विकी आजमाने षटक क्रमांक पहिला गोलंदाज. त्याचा आपण रनर पाहिला तर नक्की 10-12 पावलांचा हा रनर गोलंदाज आहे. परंतु मात्र ती गोलंदाजी आता करावी लागेल. चला स्पीडअप करा. आणखी 3 सामने बॅलन्स आहेत त्यामुळे विनंती असेल कुठेही वेळेला पाबंद द्या. पंचाचा ग्रीन सिग्नल. विकी आजमाने षटकातील पहिला चेंडू फेकेल. सुरेश कोहलीसाठी फटका चांगला लॉंगॉनच्या रिझल्ट मध्ये 1 बाउन्स टोकलाय सीमारेषा पलीकडे चौकार. डीजे टोक. महाराष्ट्राचा हिंदू वाघ, माझ्या राजाला त्रिवार बाणाचा मुजरा आणि तदनंतर मात्र मोहाका प्रीमियर लीग 2024 येथे मात्र सुरुवात झाली. दुसऱ्या सत्रामध्ये विचार केला पहिल्या चेंडूवरती चौकार टोकला फलंदाज सुरेश कोहलीच्या बॅट मधून. 58 धाबेचा टार्गेट, 58 धाबेचा टार्गेट चेस करत आहे. 58 रन्स टू बीन. 58 धाबेचा टार्गेट 4 ओव्हर मध्ये 4 षटकामध्ये कंप्लीट करायचं आहे. पुन्हा एकदा मात्र विकी आजमाने दांडी गोल. इथे मात्र पहिल्यांदाच बाद होतोय. पहिला हादरा, पहिला विकेट मात्र सुरेश कोहलीला परतीचा इशारा. विकी आजमाने पहिला विकेट प्राप्त करतोय. फलंदाज बाद.
तर पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतो विकी आजमाडे. सुयशला मात्र खेळाडू कक्ष दाखवतोय. इनाईट नंबर 3 गणेश कोळी आणि नवीन फलंदाज येतोय. आता मात्र खिंड लढवावी लागेल. बाजीला देखील बाजीराव देशपांडेला देखील खिंड लढवायची होती, परंतु नक्कीच मात्र शेवटपर्यंत आता गिरीशला हा सामन्यामध्ये राहावं लागेल, या इनिंग मध्ये थांबावं लागेल, कारण गिरीश असेल ट्रम्प कार्ड या टीमचा. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. माही ब्लास्टर एका साईडला टीम आपण पाहिली तर सबका मालिक 1 गोलंदाज पुन्हा एकदा विकी. गणेशसाठी हलक्या पद्धतीने गेलाय, फटका मात्र चांगला सजवला. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू फरार. सीमा रेषा पलीकडे ठोकलाय चौकार. टीमची धाबसंख्या पाहू शकाल 8 या आकड्यावरती. 1 बाद 8 धाबसंख्या. पुन्हा एकदा विकी आजमाडे गोलच्या मार्कवर षटकातील पुढचा चेंडू फेकेल. हलक्या पद्धतीने खेळला जातो. कुठेतरी स्ट्राईक कन्वर्ट करायची होती, परंतु मात्र इथे फेकी अचूक येतोय. गणेश कोळीला नवीन जीवदान. त्यानंतर मात्र एक धाव कंप्लीट. टीमची धाबसंख्या 1 ने पुढे जाईल. माही ब्लास्टर टीमची धाबसंख्या 1 बाद 9 या आकड्यावरती. या पहिल्या ओव्हर मधल्या अद्याप शेवटचे 2 चेंडू सामोरे फलंदाज विस्फोटक फलंदाजी, नामवंत फलंदाजी आपण पाहिली होती पहिल्या मॅच मध्ये. फलंदाज गिरीश कोळी. गिरीशच्या बॅट मधून 40 धाबसंख्या पाहिली होती. षटकार चौकाराची आतिषबाजी केली होती. आता हवे आहे ती गरज टीमला, पण विचार केला माही ब्लास्टर गिरीशने देखील आपल्याला पाहिला संघ मालकाची जी संघ नायकाची भूमिका केली होती. तो फलंदाज गिरीश कोळी. एका साईडला विकी आजमाडे षटकातील 5वा चेंडू फेकेल. हा चेंडू पाहू शकाल मात्र नक्कीच प्रवीण पवार सर एकदा कंप्लीट झाले आणि प्रवीण पवार सरांचा इशारा वाईट करार. 1+1 अशा 2 धाबसंख्या आणि 2 धाबीने टीमची धाबसंख्या पुढे जाईल. धाबसंख्या 1 बाद 11 या आकड्यावरती. धाबसंख्या 58 धाबेचा टार्गेट सेट करावा लागेल मैदानामध्ये, कारण आपल्याला क्वालिफाय व्हायचं पुढच्या फेरीमध्ये. नक्कीच एक सामना जिंकला होता दोन्ही टीमने, परंतु फार महत्वाची लढत आणि या लढतीमध्ये आपल्याला 58 धाबेचा टार्गेट सेट करताना माही ब्लास्टर एका साईडला विकी आजमाडे षटकातील मात्र 5वा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. बॅटच्या रनर मध्ये स्विच साऊंडचा आवाज. चेंडू फरार. सीमा रेषा पलीकडे ठोकलाय. गणेश कोळीच्या बॅट मधून हा धमाका षटकार. धाबसंख्या लाजवाब फटकेबाजी. 58 धाबेचा टार्गेट. पहिला ओव्हर दुसऱ्या सत्रामध्ये दुसऱ्या इनिंग मध्ये विकी आजमानेवर 5 चेंडू मध्ये टोकल्या 17 धाबसंख्या. आता मात्र इथे फटकेबाजी सुरुवात झाली. टीम्स माही ब्लास्टर ब्लास्ट सोडायला सुरुवात झाली टीमच्या वतीनं. गणेश कोळी एका साईडला गिरीश कोळी. विकी आजमाने याच्या षटकातील अंतिमची शेवटची लास्ट डिलिव्हरी. हा चेंडू स्लोवर पद्धतीचा मारा केला होता. इथे काय करतोय गौतम, तर नक्कीच एका टप्प्याने चेंडूला कनेक्शन करतोय, परंतु 2 धाबसंख्या कंप्लीट. चुकीचा क्षेत्ररक्षक. या 2 धाबीच्या मदतीने एका षटकाच्या समाप्तीनंतर माही ब्लास्टर या टीमची धाबसंख्या 1 बाद 19 आकड्यावरती. आता मात्र विचार केला येणारे चेंडू राहिलेत 18. एकोणीस धाबसंख्या 58 धाबेचा टार्गेट स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाला आहे. फार महत्वाची सामना, फार महत्वाची लढत. येणारे 18 चेंडू 39 धाबीची आवश्यकता. 18 चेंडू 39 धाबीची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. श्री साईनाथ ग्रामस्थ मंडळ मोहा कोलीवाडा प्रीमियर लीग 2024 उद्या होळीचा सण नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल साजरी करताना, आणि या स्पर्धेचा ग्रँड फिनाले असेल उद्या शेवटचा दिवस. सातत्याने आज या स्पर्धेला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवरांची मांदी लाभली आणि त्यानंतर मात्र या स्पर्धेला सुरुवात, आणि उद्या या स्पर्धेचा मात्र अंतिमचा ग्रँड फिनाले मोहा गावामधला मात्र चॅम्पियन संघ उद्या आपल्याला या लीगच्या माध्यमातून पाहायला मिळेल. जीटीसीच्या लाईव्हच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज स्पर्धा आमच्या घर बसल्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत मात्र ही स्पर्धा कव्हरेज. त्यानंतर पंचांच्या भूमिकेमध्ये कर्नाला स्पोर्ट अकॅडमीचे आमचे प्रवीण पवार सर स्ट्राईक पंचांच्या भूमिकेमध्ये, आणि नॉन स्ट्राईक पंच आमचे कल्पेश कोहली तसेच ओळकेश कोहली.
एमसीसी परीक्षा दिली कल्पेशने आणि आमचे स्कोरर ऋतिक आणि नक्कीच उल्केश. तर जाऊया मैदानाच्या दिशेने. येणारे 18 चेंडू 39 धाबीची आवश्यकता. स्वतः संघमालक स्वतः कर्णधार अजित कोळी सामोरे गिरीश. फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्केलिकच्या रिझन मध्ये फटका सजवलाय. एक धाव कंप्लीट आणि एका धाबीच्या मदतीने आता मात्र टीमची धावसंख्या 20 या आकड्यावरती. इथे मात्र दुसरी धाव सोडण्याचा प्रयत्न मात्र थांबवला. धावसंख्या 20 या आकड्यावरती. येणारे 17 चेंडू धावसंख्या राहिली ती 38 धाबीची. 17 चेंडू 38 धाबीची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. तो सामना जिंकेल तो क्वालिफाय होईल, या लीग मध्ये पुढे जाईल. फार महत्वाची लढत. 3-3 मॅच असतील प्रत्येक टीमचे. 17 चेंडू आणि मात्र 38 धाबीची आवश्यकता. अजित कोहली गोलच्या मार्कवर गणेश साडी. फुलटास प्रकारचा चेंडू तेवढाच मात्र पटका चांगला सजवलाय. लॉंगोच्या रिझन मध्ये ते मात्र गच्चाल क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. त्यानंतर 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या आणि या 2 धाबीच्या मदतीने माही ब्लास्टर टीमची धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या पोहोचली तब्बल 22 आकड्यावरती. एक बाद 22 धावसंख्या. 1 विकेट लॉस 22 रन्स. समीकरणामध्ये पुन्हा बदल. येणारे 16 चेंडू आवश्यकता 36 धाबीची. 16 चेंडू 36 धाबा. 36 धाबा 16 चेंडू कराव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये माही ब्लास्टर या टीमला. पुढे एकदा मात्र अजित कोहली गोलाच्या मार्कवर. फटका चांगला कव्हरच्या रिझन मध्ये सजवलाय. चेंडू होईल पर सीमा रेषा पलीकडे. चौकार. आता मात्र 15 चेंडू 32 धाबीची आवश्यकता राहिली. सुरेख चेंडू ब्लॉक पद्धतीचा चेंडू. याला म्हटलं जातं यॉर्कट पद्धतीचा चेंडू. नक्कीच आमचे गौरव कोळी आम्हाला सांगतात की यॉर्कट ब्लॉक पद्धतीचा चेंडू म्हणायला पाहिजे. त्याच पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला अजित कोहलीचा. आता पुन्हा एकदा समीकरणामध्ये बदल. येणारी 14 चेंडू आवश्यकता राहिली 32 धाबीची. 14 चेंडू 32 धाबा. पुन्हा एकदा मात्र अजित कोहली गोलाच्या मार्कवर. हा मात्र बॅटच्या रनर मध्ये टोकलाय गणेश कोहली. ब्रँडेड नावाचा वादळ येते. वादळी षटकार डीजे. आपण पाहिलं तर गणेश कोहलीच्या बॅट मध्ये 2 धमाके पाहिले. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. पुढे एकदा मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. लॉंगोच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक कलेक्शन चांगलं करतोय. अगोदर मॅच मध्ये झेल टिपणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी 2 षटक कंप्लीट झाली. समीकरणामध्ये पुन्हा एकदा बदल. स्कोर वरती धावसंख्या पाहिली तर बल लागली. एक बाद 34 धावसंख्या. आता येणारे 12 चेंडू आणि 25 धाबीची आवश्यकता. 12 चेंडू 25 धावा कराव्या लागतील या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी माही ब्लास्टरला. तर नक्कीच माफी असावी. 33 धावसंख्या स्कोरबोर्ड लागली. 58 धाबीचा टार्गेट. आता मात्र 25 धाबीची आवश्यकता. 33 रन्स 1 विकेट लॉस. 33 धावसंख्या 58 धाबीचा टार्गेट होता आणि त्या टार्गेटला सेट करणारा टीम्स माही ब्लास्टर. 12 चेंडू 25 धाबीची आवश्यकता. पहिल्या ओव्हर मध्ये आपण विचार केला. विकीच्या षटकामध्ये आल्या 19 धावसंख्या. अजितच्या षटकामध्ये आल्या 14 धावसंख्या. टीमची धावसंख्या पोहोचली तब्बल 33 आकड्यावरती. येणारे 12 चेंडू आणि 25 धाबीची आवश्यकता. 12 चेंडू 25 धाबा. गौतम कोहली षटक क्रमांक 3. सबका मालिक 1 या टीमच्या वतीने गोलंदाज येतो गौतम कोहली. सामोरे मात्र गणेश कोहलीच्या बॅट मधून 2 धमाके पाहिले. 2 षटकार पाहिले. 40+ मास्टर खेळाडू. 40+ मास्टर टू 40+ मास्टर. हा चेंडू त्या पद्धतीने मात्र फटका सजवलाय. तत्पूर्वी मात्र एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक येईल. चेंडूला कलेक्शन एकदा कंप्लीट. एका धावीवर गणेश कोहली थांबेल आणि एका धावीच्या मदतीने आता मात्र टीमची धावसंख्या पुढे. धावसंख्या 34 आकड्यावरती. एक बाद. येणारे 11 चेंडू आवश्यकता आहे ती 24 धाबीची. समीकरणाचा विचार केला. 11 चेंडू 24 धाबीची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी टीम माही ब्लास्टरला. मित्रांनो आपण पाहत आहात ऐकत आहात मोहागाव प्रीमियर लीग सातत्याने 2024. आज या स्पर्धेचा पहिला दिवस फार जल्लोषाने मात्र साजरा झाला. उद्या देखील आपल्याला एक गोड आवाज ऐकायला मिळेल. मायक्रोफोन वरती जोहे पेन अमित मात्रे सर देखील नक्कीच आपल्याला एक जल्लोष होईल उद्या देखील या लीग मध्ये. नक्कीच अमित मात्रे सरांना देखील आपण ऐकाल. तत्पूर्वी मात्र जाऊया आपण एकदा मात्र गोलंदाज गौतम कोहली कोहलीच्या मार्कवर. हा पटका पाहू शकाल मात्र मिड विकेटच्या रिझन मध्ये सजवलाय.
चेंडू खाली मात्र स्वतः विकी येतोय. चेंडू पकडी पैकी पर्यंत एक धाव कंप्लीट केली गिरीशने. आता मात्र समीकरणामध्ये पुन्हा बदल. धावसंख्येचा जर विचार केला स्कोर कार्डवर धावसंख्या लागली तब्बल 35 धावसंख्या. आता येणारे 10 चेंडू आवश्यकता राहिली 23 धावेची. 10 चेंडू 23 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. पुढे मात्र गौतम कोळी गोलच्या मार्कवर. गणेश कोळीचा पटका फार महत्वाचा पटका आणि फार महत्वाची झेल. इथे झेल टिपला आहे गणेश कोळीचा आणि विकेट क्रमांक दुसरा. माही ब्लास्टरला धक्का मिळतोय. परतावा लागेल मात्र खेळाडू कक्षामध्ये गणेश कोळीला. विजय 11 बॉल 11 चेंडू मध्ये 27 धावेची इनिंग. लाजवाब परफेक्ट इथे काम केला होता परंतु लवकरच परतला गणेश. मैदानामध्ये थांबणं आवश्यक होतं. जरूरत होती गणेश कोळीची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता जातोय निलेश. समीकरणामध्ये बदल. येणारे 9 चेंडू आणि 23 धावेची आवश्यकता. 9 चेंडू 23 धावेची आवश्यकता. सामना बॅलेन्स. 9 चेंडू 23 धावेची आवश्यकता. 58 धावेचा टार्गेट. एक सामना जिंकलाय दोन्ही टीमने आणि फार महत्वाची लढत आपल्याला पाहायला मिळतोय मोहागाव प्रीमियर लीग 2024. हा चेंडू त्या पद्धतीने मात्र मारला जातो. या एक धाव कंप्लीट झाली आणि एका नवीन टीम पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली तब्बल स्कोर कार्ड वरती पाहिले 36 आकड्यावरती. आता समीकरणामध्ये पुन्हा बदल. 8 चेंडू आणि आवश्यकता राहिली ते 22 धावेची. 8 चेंडू 22 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. टीम्स माही ब्लास्टरला एका साईडला मात्र गौतम कोळी, एका साईडला गिरीश कोळी. षटकातील मात्र पुढचा चेंडू. येणारे 8 चेंडू आणि धावसंख्येची आवश्यकता राहिली ती 22 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा मात्र गौतम कोळीच्या मार्कवर. हा पटका चांगल्या रीतीने सजवला. पुन्हा एकदा मात्र बीकी आजमाडे चेंडूला कलेक्शन करतोय. काय मात्र गौतमची गोलंदाजी चालली मैदानामध्ये. धावसंख्या थांबवण्याचा प्रयत्न चालू आहे गौतमचा. येणारे 7 चेंडू आवश्यकता राहिली 21 धावेची. सामना फार चुरशीचा फार महत्वाचा आहे. या लढतीमध्ये आपल्याला जिंकणं फार महत्वाचं आहे कारण कुठेतरी मात्र 3 सामने असतील. एक सामना जिंकलाय आणि जर नक्कीच 2 सामने जिंकल्यानंतर फ्रेंडली म्हणजे आपल्याला फ्री मध्ये मात्र पुढे जायला मिळेल. हा सामना जर जिंकला तर क्वालिफाय व्हायला मिळेल या लीग मध्ये. फुलटास प्रकारचा चेंडू निलेश देखील पुन्हा एकदा विकी आजमानेकडे फटका सजवलाय आणि त्यानंतर मात्र विकी चांगलं कलेक्शन चांगली पैकी एक धाव कंप्लीट आणि ते मात्र षटक देखील कंप्लीट झाला गौतमचा. आपण जर विचार केला 3 षटकामध्ये धावसंख्या झाल्या तब्बल 2 बाद 38 धावसंख्या आणि मात्र आता 20 धावेची आवश्यकता. येणारे 6 चेंडू 58 धावेचा टार्गेट. 58 रन्स टू विन माही ब्लास्टरला. येणारे 6 चेंडू 20 धावेची आवश्यकता. फार महत्वाचा सामना. हा सामना जिंकेल तो मात्र नक्कीच क्वालिफाय होईल. शान पाटील याचा आगमन. 6 चेंडू 20 धावेची आवश्यकता. तर 2 मिनिटं पंच 2 मिनिटं थांबायचं आहे. जरा आयोजकांचा डिसिजन आहे. फक्त 2 मिनिटं जो काही निर्णय असेल. नक्कीच इथे डिसिजन काय ठरलाय त्याच प्रकारे आपल्याला गोलंदाजी द्यावी लागेल. मग अगोदर आपण केलेला ऑप्शनच्या वेळी केलेला आहे. नक्कीच आपण ऑप्शनच्या वेळी जे सांगितलंय तेच पद्धतीने आपण गोलंदाज निवडायचा आहे. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. 6 चेंडू 20 धावेची आवश्यकता. येणारी 6 चेंडू 20 धावेची आवश्यकता. चला आपण जे काही निर्णय आपण ऑप्शनच्या वेळी आपण घेतले होते त्या प्रकारे 40+ मास्टरला एक गोलंदाजी कंपल्सरी असेल. त्यामुळे मात्र चला 6 चेंडू 20 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. माही ब्लास्टर एका साईडला सबका मालिक 1 अशी ही लढत शान पाटील आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक सामना जिंकलाय. फार महत्वाचा सामना आहे. फार महत्वाचा फार. किरण कोळी या आमचे मोहागावचे दशरथ पाटील सर सातत्याने आमचं दशरथ पाटीलचे संपर्क साधतो आम्ही आणि नक्कीच आमचे जवळचे आहेत शान पाटील. परंतु आज मोहा गावामध्ये मला देखील दशरथ पाटील मिळाला. खरोखरचा किरण कोहली या एक चांगला आपण आवाज आहे आणि सर्वांची मनोरंजन करता
म्हणजे किरण कोळी याला विनंती करतो तर जाऊया मैदानाच्या दिशेने. येणारे 6 चेंडू, आवश्यकता 20 धाबेची, सामना पार जिंकणं महत्वाचा. रवींद्र कोळी शेवटचं षटक, शेवटचं स्लॉग ओव्हर घेऊन येते गोलंदाज रवींद्र कोळी. पहिला चेंडू रफ्तार मध्ये फेकला, फलंदाज निलेशला बेट केला. हा चेंडू जातोय डॉट. आता येणारे 5 चेंडू आणि 20 धाबेची आवश्यकता. 5 चेंडू 20 धाबेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. माही ब्लास्टर त्याच्या आगेस मध्ये सबका मालिक 1. आपण पाहिला तर नक्कीच अजित कोळी संघ मालक आणि संघ नायक, एका साइडला गिरीश कोळी आणि माही ब्लास्टरचे संघ मालक जयेंद्र कोळी. येणारे 5 चेंडू 20 धाबेची आवश्यकता. निलेशने मात्र येऊन पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, एकदा कंप्लीट. आता मात्र येणारे 4 चेंडू 19 धावेची आवश्यकता. गिरीश कोहलीला पहिल्या सामन्याचा सामना आठवण करून द्यावा लागेल. गिरीशने पहिल्या बॅच मध्ये, पहिल्या सत्रामध्ये 40 धावेचा खेळ केला होता, तो खेळ करावा लागेल. 4 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. या किरण कोहली, दशरथ पाटील यांचे मात्र नक्कीच पावलावरती पाऊल टाकणारे आमचे किरण कोहली या एक मोहा गावामध्ये मात्र लाभलेत. सातत्याने आम्ही किरण कोहलीला विनंती करतो या पण नक्कीच पुढच्या सामन्यामध्ये त्याचा गोड अभ्यास ऐकायला मिळेल. शान पाटीलचा देखील आज मनोरंजन होईल, उद्या देखील शान पाटील मनोरंजन असेल. नक्कीच एक चांगली स्पर्धा, चांगली लीग आपल्याला पाहायला मिळतो या मोहा नगरीमध्ये, या 40+ मैदानावरती. येणारे 4 चेंडू 19 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. समोर गिरीश कोहली, त्याच्या बॅट मधून पाहिले तर आपण षटकार. सुरेख चेंडू, सूर्य काय रफ्तार गोलंदाजी, अप्रतिम दर्जाचा चेंडू. रवींद्र कोहली चांगल्या पद्धतीने आता मात्र गोलंदाजी फेकतोय, चांगली हाताळणी करतो. 3 चेंडू 19 धावेची आवश्यकता, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. आणि मात्र इथे सबका मालिक 1. एका साइडला मात्र माही ब्लास्टर गणेश कोहलीची धुवाधार फलंदाजी. जेव्हा गणेश परतला त्यानंतर मात्र धाबसके माही ब्लास्टरच्या थांबल्या. 3 चेंडू 19 धावेची आवश्यकता. आता मात्र पटका चांगला सजवलाय, तत्पूर्वी 1 धावच मिळेल. आता 2 चेंडू आणि 18 धावेची आवश्यकता. काय दर्जेदार गोलंदाजी केली रवींद्र कोहलीने. गौतम कोहलीचे देखील कौतुक करावं लागेल. 5 धावेचा षटक फेकला होता, जो टर्निंग षटक होता. 3रं षटक तो गौतम कोहलीचा होता, त्याचं देखील मी कौतुक करेन. ते मात्र दांडी उडवली निलेशची आणि फलंदाज 3रा बाद होईल. डीजे तो सरप्राईज असेल जर षटकार ठोकला तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल, हे सरप्राईज दिलं जातोय. नक्कीच संकेतसाठी हे 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. शेवटच्या चेंडूमध्ये सामना गमावलाय माही ब्लास्टरला. 1 चेंडू 19 धावा आता मात्र होणार नाही, तर फार कठीण परिस्थिती आहे. 1 चेंडू 19 धावेची आवश्यकता. घड्याळामध्ये वाजले गेले तब्बल 4 वाजले गेलेत. चला अद्याप 3 सामने बॅलेन्स आहेत, त्यामुळे कुठलाही टाइम घेऊ नका, नक्कीच आम्हाला वेळ द्या. 1 चेंडू 19 धावेची आवश्यकता. इथे सबका मालिक 1 आणि एका साइडला माही ब्लास्टर मात्र जिंकलाय. आणि इथे 500 रुपयाचा कॅश प्राइज, 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल या फलंदाजाला. संकेतला मात्र नक्कीच 500 रुपये मिळतील. या संकेत